पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनवमी निमित्ताने तमिळनाडूच्या रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिरात पूजा करणार आहेत। या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पामन पुलाचं उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे। हा ब्रिज इंजिनिअरिंग मार्बल असून ब्रिजचं उद्घाटन नंतर रेल्वे प्रवाशांसह पर्यटकांचा मोठा फायदा होणार आहे। पम्बन पूल हा देशातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज आहे। नवीन पम्बन पूल 2.5 किलोमीटर लांबीचा आहे। याद्वारे रेल्वे गाड्या देशाच्या मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटामधील समुद्रातील अंतर 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात हे अंतर ओलांडू शकणार आहेत। जुन्या पुलाला 25 ते 30 मिनिटे लागत होती, मात्र आता यामुळे वेळ वाचणार आहे। नवा पामबन ब्रिजला नव्या तंत्रज्ञानाने पुनर्विकसित केलं आहे। पामन पुलाची निर्मिती ब्रिटिश काळात झाली होती, आता त्याचे नवे रूप अत्यंत आधुनिक असणार आहे। या पुलाखालून आता 72.5 मीटर लांबीच्या जहाजांना पुलाखालून जाता येणार आहे। हा ब्रिज जहाजे समुद्रातून जात असताना हायड्रोलिक लिफ्टने वर उचलला जातो, त्यामुळे मोठी जहाजे पुलाखालून आरामात जाऊ शकणार। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, नरेंद्र मोदी रामनवमी निमित्ताने रामेश्वरम दौऱ्यावरती आहेत आणि या दरम्यान नव्या पम्बन पुलाचं उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे। काय सांगशील सविस्तर? अगदीच, कारण हे वर्ष जर आपण पाहिलं तर निवडणुकांचं वर्ष आहे आणि दक्षिणेमध्ये ज्या पद्धतीने उत्तरेच्या विरोधात अलीकडच्या काळात स्टॅलिन यांनी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूमध्ये जात आहेत। विशेष म्हणजे रामेश्वरमची आजची पूजा करतायत। आपल्याला आठवत असेल की रामनवमीचा जेव्हा सोहळा झाला होता तेव्हा रामाची मूर्ती देखील दक्षिणेतून आणण्यात आली होती। राम देखील सावळ्या स्वरूपाचा दाखवण्यात आला होता। तर एकंदरीत दक्षिण आणि भारत याचं कनेक्शन करण्याचा प्रयत्न भाजप करताना पाहायला मिळते। त्यामध्ये त्यांना फारसं यश मिळत नाहीये, मात्र मतांची टक्केवारी निश्चितपणे वाढताना पाहायला मिळते। दुसरा मुद्दा, अलीकडच्या काळामध्ये भाषेच्या रचनेसंदर्भात सातत्यानं स्टॅलिन यांनी भूमिका घेतलेली आहे। त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भामध्ये दक्षिणेतील सर्व राज्य एकत्र येण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये मोदींच्या अलीकडच्या काळात दक्षिणेतील दौरे वाढणं, त्याचबरोबर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष हा दक्षिणेतून असल्याची चर्चा सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त होतं। साधारण 8,000 कोटीच्या नवीन कामांचं ते उद्घाटन करणार आहेत, काही भूमिपूजन देखील करणार आहेत। त्यामुळं दक्षिणेतील जनतेला एक विश्वास संपादन निश्चितपणे होईल। आणि आज रामनवमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे राम भक्त आहेत आणि ते त्या ठिकाणी पूजा करतायत। तर दक्षिणेतून उत्तरेसाठी देखील एक मोठा संदेश जाणार आहे आणि दक्षिणेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यानं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेतील जनतेशी काय संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। Thank you.